तर शेतकऱ्यांच्या नावानं कुणीही साठेबाजी करू नका असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। इंधनाचा साठा करून ठेवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रशासनाला दिलेले आहेत। या संदर्भात मी कालच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय। त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत। चेंबर्स ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री अर्थातच सीटीआयनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक महत्त्वाचं पत्र लिहिलंय। तर सीटीआयचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र आहे। तर पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत घेण्याची मागणी करण्यात आली। 28% किंवा 18% जीएसटी टप्प्यांमध्ये समावेश करण्याची मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली। त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती 15 ते 20% कमी होतील असं सीटीआयचं म्हणणं आहे। एकीकडे पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये तिसऱ्यांदा वाढ झाली आहे, तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलचा राज्यात तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे। दरम्यान शेतीसाठी डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्यात। तर आता शेतकऱ्यांना ड्रममध्ये डिझेल द्या असं म्हणत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सूचना दिल्या। डिझेलबाबत शेतकऱ्यांसमोर कोणतीही अट ठेवू नका, तसंच शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका, इंधनाची टंचाई नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय। डिझेलचा आणि पेट्रोलचा साठा हा व्यवस्थित आहे, म्हणजे त्यात कुठेही कमी झालेला नाही आणि अचानक उलटा खप वाढलेला 20% खप, पूर्वीचा खप आणि आताच्या खपामध्ये रोजचा जर विचार केला तर वाढलेला नाही। याचा अर्थ शेतकरी भीतीमुळं हे रांगा लावत आहेत। पण माझी आपल्या माध्यमातून शेतकरी विनंती, कुठेही या बाबतीमध्ये काळजी करू नका। कुठेही पेट्रोल आणि डिझेल हे व्यवस्थित आहे, साठा व्यवस्थित आहे, ते कुठेही कमी नाही। त्यामुळे विनाकारण बॅलर भरणं किंवा त्यामध्ये हे भरणं करू नका आणि जे शेतकरी येतील त्यांना कुठं सातबाऱ्याची आड घालू नका। त्यांना डिझेल आणि पेट्रोल व्यवस्थित सर्वांनी द्यावं। ड्रम मध्ये दिलं तरी हरकत नाही। मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे काही लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नाराजी पसरली होती। त्यानंतर राष्ट्रवादीने शिरसाटांची थेट तक्रार केली, ती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे। त्यानंतर शिंदेंनी देखील शिरसाटांना समज दिली। यावर शिरसाटांनी आता एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। एकनाथ शिंदेंनी मला सुनावलं नाही, एखादी चूक झाली तर सांगणं हा त्यांचा अधिकार असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी संदर्भामध्ये मी जे काही विधान केलं होतं की संपर्कात आहेत वगैरे, तर त्याचा अर्थ आमचा समन्वय आहे असं मी तर म्हणलो होतो, परंतु त्याचा त्यांनी गैरअर्थ घेतला। निश्चित मला काल एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला होता। त्यांनी मला सांगितलं की महायुतीमध्ये असताना कोणत्याही पक्षाच्या बद्दल आपण बोलू नये, महायुतीमध्ये त्यामध्ये वाद होईल किंवा त्यांचे गैरसमज होतील असं विधान करून आपल्या आपसमध्ये कोणत्याही वादविवादाला संधी देऊ नये असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या आदेशाचं मी पालन करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।